महेश मांजरेकरांच्या त्या मुलाखतीमध्ये जेव्हा एकदा मनसे प्रमुखांनी म्हटलं की महाराष्ट्र हितापेक्षा माझा अहंकार मोठा नाही आणि मी तो बाजूला ठेवायला तयार आहे, विदिन 30 मिनिट्स आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद पक्षप्रमुखांनी, म्हणजे अगदी खाली नाही वरच्या पातळीने तो लगेचच दिला गेला. ताज एंड्सला जाणारा रस्ता हा BKC आणि तिथूनच जातो कलानगरच्या तिकडनं, जवळ आहे, म्हणजे अवघ्या 800-900 मीटरच्या अंतरावर ते हॉटेल आहे. 4 पत्रकार परिषदा किमान त्याच्यानंतर झाल्या आणि पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला मी बातमी देईन. किती सकारात्मकता होती. परंतु झालं काय की त्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावर एक पत्रकार परिषद झाली मनसे प्रमुखांची आणि त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं मी फक्त याच मुद्द्यावर बोलणार आहे आणि याच्यापेक्षा वेगळं काहीच बोलणार नाही. बघा, हा उदय सामंतांकडे दुर्लक्ष करू नका, हे मी जरा आधीच सांगते, कारण आता एकनाथ शिंदेपेक्षा जास्त महत्वाकांक्षा उदय सामंतांच्या वाढलेल्या आहेत. जे आमच्यासोबत एकनाथ शिंदेंनी केलं उद्या तेच उदय सामंत एकनाथ शिंदे सोबत करू शकतात. मी जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा गड मोठ्या ताकदीने लढवला, त्यांना भेटून आनंद झाला. मी आता सांगते तरीही मला खूप भारी वाटते. हे माझ्यासाठी फार फार महत्वाचं आहे, कारण जर रश्मी बहिणींमुळे जर एवढं घडत असेल तर मग हे मान्य करावं लागेल गोगावलेंनी की गोगावलेंमध्ये काहीच गुणवत्ता नव्हती. की भाजपवर, देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेवरती तुटून पडतात, मात्र त्याच मातोश्रीमध्ये वावरणारे मिलिंद नार्वेकर हे आदनामधनं एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असतात. याचा अर्थ काय घ्यायचा असतो आम्ही? तुम्ही काय सेकंड ऑप्शन असा तुम्ही खुला ठेवला का शिवसेनेने? नार्वेकरजी हा इंटरव्ह्यू तुम्ही नक्की बघा. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना आणि मनसे या दोघांमधल्या संभाव्य युतीबाबत अनेक तर्कवितर्क केली जात आहेत. शिवसेनेमध्ये सध्या काय सुरू आहे? शिवसेना मनसे युतीचा महाविकास आघाडीवरती काय परिणाम होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांचं शिवसेनेचं स्वतःचं आकलन काय आहे? या साऱ्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहे शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे. काल त्यांनी एक पोस्ट पण केलेली होती आणि मनसेनेच्या नेत्यांनी जरी काही जोरदार प्रत्युत्तर जरी दिलं असेल तरी शिवसैनिकांनी संयम बाळगायचा आहे अशी पोस्ट होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं आदेशावरून. तर या आदेशाचा अर्थ देखील काय हे त्यांच्यापासून आपण समजून घेऊया. तर सुषमाताई, तुमचं लेट्स ओव्हर खूप खूप स्वागत. धन्यवाद, आभारी आहे. काल तुमच्या पोस्टमध्ये आदेशावरून असा एक स्पेसिफिक शब्द होता, त्यामुळे अनेकांना शंका अशी आल्या की आमच्याकडे कुठलंही आंदोलन असेल, उपक्रम असेल तर त्यामध्ये ती पद्धत आहे लिहायची की आदेशावरून याचा अर्थ एक पक्षातल्या वरिष्ठांचा एक निर्णय झालेला असतो किंवा एक पॉलिसी ठरलेली असते की अमुक एका मुद्द्यावर आपण काय पद्धतीने व्यक्त व्हायचे की नाही व्हायचे. व्यक्त व्हायचं असेल तर त्याच्यामधला काय भावार्थ काय असला पाहिजे, शब्दांची निवड काय असली पाहिजे. आणि म्हणून आत्ता आम्ही जर असं ठरवलेलं आहे आणि हा शब्द आहे पक्षप्रमुखांचा, शिवसेना ही एक केडर बेस्ड पार्टी आहे. केडरचा अर्थ असा होतो इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. एकदा नेतृत्वाने आदेश दिला की ती वन लाईन कमांड खाली पर्क्युलेट झालीच पाहिजे. त्याच्यात पुन्हा किंतु परंतु का काय हे विचारायला वाव नाही. जे विचारायचे ते चौकटीच्या आत, बाहेर त्याच्यावर चर्चा पुन्हा झाली नाही पाहिजे. त्यामुळे या जर आत्ता मनसे आणि शिवसेना एकत्र येण्यासंबंधाने काही हालचाली सुरू झाल्या असतील, दोनही पक्षाच्या पक्ष नेतृत्वांकडून काही सकारात्मक भूमिका मांडल्या गेल्या असतील आणि जर काही दिलजमाई होण्याची काही चिन्ह असतील तर कुठल्याही बाजूने, कुठल्याही अर्थाने, कुठल्याही कारणाने आमच्याकडून त्या संबंधाने तडा जाईल असा एकही शब्द जाता कामा नये. तो वरिष्ठांनी तर पाळायलाच हवा, परंतु आमच्या खाली जी आमची सगळी काय म्हणता येईल त्याला ग्रासरूटची शिवसेना आहे त्यांच्याकडून सुद्धा चुकीचं विधान जाता कामा नये याची काळजी एक सुसंस्कृत पक्ष आणि सुसंस्कृत पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून आम्ही घेतली पाहिजे. बरं, एवढाच याचा अर्थ आहे. पण याचा अर्थ मनसेच्या काही नेत्यांकडनं काही चुकीची विधानं केली जात आहेत का, असं तुमचं निरीक्षण आहे का?
नाही, मला असं काहीच म्हणायचं नाही. बर. हे बघा, मनसेची विधानं ही आमच्यासाठी राजसाहेबांची विधानं आहेत. बर. मनसे प्रमुख श्री राज ठाकरे हे जोपर्यंत बाजूने किंवा विरोधात काही विधान करत नाहीत तोपर्यंत आपण यावर बाजूने किंवा विरोधात कुठल्याही पद्धतीने व्यक्त व्हायचं नाही, इतकी साधी पॉलिसी आहे. बर. अच्छा. मनसे प्रमुखांचं विधान हे प्रमाण मानलं जाईल. ओके. तरी पण याच्यामध्ये संदीप देशपांडे यांच्यासारखे मनसेचे काही नेते, कार्यकर्ते, प्रवक्ते संजय राऊतांना काही अगदी शेलक्या भाषेमध्ये किंवा थोडी हिंकस भाषेमध्ये चमच्यासारखं किंवा चमकेश सारखं असं बोलतायत, तर तेव्हा मग तुमच्यातला शिवसैनिक जागा होत नाही का? एक लक्षात घ्या, जिभेला हाड नसतं, पण इतरांची हाडं खिळखिळी करण्याचं सामर्थ्य जिभेत असतं. बर. आमच्या गावाकडे म्हण, म्हणजे माझ्याकडे म्हणींचा साठा फार असतो. तर जिभेने केला चाळा आणि भोग आला कपाळा, अशी एक म्हण आहे. त्यामुळे तो जिभेचा चाळा करायचा की नाही करायचा असं एक तारतम्य पाळलं गेलं पाहिजे. कुठल्या म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुठल्या म्हणण्याला द्यायचं नाही याची एकदा फ्रेम आपण ठरवून घेतली की मग आपल्याला त्रास होत नाही. कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. मला वाटतं तो राऊत साहेबांनाही त्रास होत नाही. कारण तो त्रास जर होणार असताना तर राऊत साहेबांच्या रोजच्या पत्रकार परिषदेवर आतापर्यंत किती जणांनी तोंडसुख घ्यायचा प्रयत्न केला. आमच्या कोकणातल्या भाच्यांनी तर त्याला काउंटर पत्रकार परिषदही सुरू केली. थकले ना, थकले, माघार घेतली. ती कन्सिस्टन्सी जी आहे, ते सातत्य जे आहे ते राऊत साहेबच टिकवू शकले. कारण रोज नवा मुद्दा घेणं आणि रोज तुम्हा माध्यमकर्मींना एक अजेंडा सेट करून देणं, हे तुम्ही कितीही अमान्य केलं तरी राऊत साहेब तो अजेंडा सेट करून देतात, हे आता सर्वश्रुत आहे. परंतु त्याला आवश्यक असणारा जो बुद्ध्यांक आहे तो कदाचित आमच्या कोकणातल्या भाच्यांकडे नव्हता, त्यामुळे त्यांना ते नाही जमलं ते रोज करणं. पण राऊत साहेबांनी ते करून दाखवलं. लिहिलं आज किती जवळपास 2.5-3 वर्ष झाली आणि तो शिरस्ता त्यांनी चालू ठेवला. जेव्हा मी संजय राऊतांची मुलाखत त्यांच्या पुस्तकावर घेतली होती तेव्हा म्हटलं रोज सकाळी 9 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं दिसतं, त्यामुळे एकदा नोंदून घ्या म्हटलं. तुम्ही एकदा त्या गिनीजवाल्यांशी संपर्क साधा. तुमच्या कोकणातल्या भाषांकडे नंतर येतो, पण आधी मनसेचा तो एक मुद्दा संपूया की का शिवसेनेकडनं सकारात्मक पावलं टाकली जात नाही. केवळ त्याच्यावरती बोलणंच होत आहे. मी महाराष्ट्राला लवकरच जे महाराष्ट्राच्या मनात आहे त्यासारखंच होणार आहे, याच्यापेक्षा शिवसेनेकडनं पुढचं काही पाऊल पडताना दिसत नाही. एक लक्षात घ्या, आम्ही किती पावलं पुढे टाकली. त्या एका मुलाखतीमध्ये, महेश मांजरेकरांच्या त्या मुलाखतीमध्ये, जेव्हा एकदा मनसे प्रमुखांनी म्हटलं की महाराष्ट्र हितापेक्षा माझा अहंकार मोठा नाही आणि मी तो बाजूला ठेवायला तयार आहे, विदिन 30 मिनिट्स आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद पक्षप्रमुखांनी, म्हणजे अगदी खाली नाही वरच्या पातळीने तो लगेचच दिला गेला. फक्त त्याला नुसता सकारात्मक प्रतिसाद नाही तर आमच्या ऑफिशियल ट्विटर हँडल आणि सोशल मीडिया पेजवर एकत्रित फोटो सुद्धा झळकलेले आपण बघितले. त्यानंतर आमच्यापैकी आमच्यातल्या एकाही माणसाने टॉप टू बॉटम एकाचीही आपण आमची प्रतिक्रिया शोधून दाखवा की आम्ही काही वेगळी प्रतिक्रिया दिली का, तर ती नाही. विशेष जेव्हा पत्रकार विचारायला लागले तेव्हा पुन्हा एकदा पक्षप्रमुखांनी सांगितलं की जी महाराष्ट्राची इच्छा असेल ती होईल. त्या महाराष्ट्राच्या इच्छेचा आम्ही सन्मान राखला. आम्ही एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. आमची अपेक्षा काय आहे की तुम्ही आहात तिथे थांबा, किमान पुढे नाही जात येत आहात तिथे थांबा, मागे 2 पावलं सरकू नका. किंवा कोणी सरकायला सांगितलं किंवा कोणी सरकवण्याचा प्रयत्न करत असेल, मागे पाऊल खेचण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर अशा प्रयत्नांना हाणून पाडा. आता राहिला प्रश्न की मग भेटत का नाहीत वगैरे, मला असं वाटतं की ताज एंड्स जे आहे, जिथे भेट झाली फडणवीसांची, ताज एंड्सला जाणारा रस्ता हा BKC आणि तिथूनच जातो, कलानगरच्या तिकडनं जवळ आहे. म्हणजे अवघ्या 800-900 मीटरच्या अंतरावर ते हॉटेल आहे. मला असं वाटतं एका परक्या माणसाला एवढ्या लांब अंतरावर भेटायला जाण्यापेक्षा त्याच्या 800-900 मीटर अलीकडे आपला माणूस आहे, काय हरकत आहे.
परक्या माणसाच्या तिथे आपण कुठलेही मान अपमान आमंत्रण याची कसलीच वाट बघत नाहीत. तर मला वाटतं की घरच्याला तर आपण आपल्या कार्यात सुद्धा आमंत्रण पत्रिका कधीच घरच्याला देत नाही. आपण असं हे काय विदित असतं त्याच्यामध्ये की यस तो घरचाच आहे. काय हरकत आहे. किती अजून किती सकारात्मकता आमच्याकडून असली पाहिजे आपण सांगा. आपण मार्गदर्शन करा, आम्ही त्याच्यानुसार पुढे चालू. कारण आम्ही ठरवलं की आमच्यासाठी महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्राचं हित मोठं आहे, महाराष्ट्राच्या हितापेक्षा काहीही मोठं नाही. आणि जाणीवपूर्वक जर कुणीही एखादा महाराष्ट्रद्रोही किंवा एखादा गुजरात धार्जिना जर घुसण्याचा प्रयत्न करत असेल किंवा गुजरात धार्जिन्यांना आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पथ्यावर पडेल अशी भूमिका घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ना त्याला खतपाणी घातलं जाईल, ना त्याला प्रतिसाद दिला जाईल, ना त्याच्यावर काही प्रतिक्रिया होईल. ओके, अच्छा, हे तितकंच क्लिअर आहे. हे इतकंच क्रिस्टल क्लिअर. अच्छा अच्छा. जर ताज एंड्सला भेट व्हायच्या आधीच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या आधी तुम्ही एखादं पाऊल त्या काय शिवतीर्थाच्या बाजूने फिरवलं असतं तर काही झालं असतं का? काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला, काहीही प्रॉब्लेम नाही. चला लेट्सअपच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलूया आपण, काही हरकत नाही. जर आम्हाला म्हणजे इतकी सकारात्मकता असेल तर आपण काहीच, मला काय म्हणायचंय की 4 पत्रकार परिषदा किमान त्याच्यानंतर झाल्या आणि पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला मी बातमी देईन. किती सकारात्मकता होती. परंतु झालं काय की त्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावर एक पत्रकार परिषद झाली मनसे प्रमुखांची आणि त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं मी फक्त याच मुद्द्यावर बोलणार आहे आणि याच्यापेक्षा वेगळं काहीच बोलणार नाही, आता एवढा एकच प्रसंग आहे. अच्छा. तर मला असं वाटतं की संवाद बंद नाही झाला पाहिजे, संवाद चालू असला पाहिजे. हे दोघेही नेते परदेशामध्ये होते, राज आणि उद्धव ठाकरे, तिथे काही भेटी वगैरे काही झाल्या होत्या? असू शकतील. आणि जर समजा भेटली असतील तर 2 भाऊ आपल्याला का सांगतील? आणि दोघांकडे मला प्रकाश महाजनांचं एक स्टेटमेंट आवडलं या सगळ्यांमध्ये की त्यांनी जे सांगितलं ना की दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत, निश्चितच एवढं अंतर नाहीये की दोघांमध्ये कोणी तिसऱ्याने मध्यस्थी करावी किंवा निश्चितच इतकी पण वाईट परिस्थिती नाहीये की कोणीतरी तिसरा सांगेल आणि तिसऱ्याच्या म्हणण्यावर काहीतरी चालेल, अजिबात नाही. त्यामुळे कधीही दोघे एकमेकांचा मोबाईल उचलून फोन करू शकतात असं काही नाहीये. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा ते भेटतात तेव्हा एकमेकांना बोलतात, कुटुंब म्हणून एकत्र भेटतात, बोलतात, सुखदुःखांना एकत्रित असतात. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण याच्यामध्ये फडणवीस यांनी ताज एंड्सला भेट घेऊन शिवसेना आणि मनसे या दोघांमधलं अंतर आणखी वाढवलं आहे का? नाही, मला असं नाही वाटत. मी म्हटलं ना की दोनही नेते स्वयंप्रज्ञेचे नेते आहेत. राज ठाकरेंच्या बद्दल ना एक गोष्ट फार चांगली आहे, ती अशी की राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेसारखा शिवसेनेवर दावा केला नाही, पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला नाही, पक्ष चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी जे काही त्यांचे 10-12 आमदार निवडून आणले किंवा नाशिकची पालिका आली ती स्वकर्तृत्वावर निवडून आणली. त्यामुळे दोघे तसे मानी आहेत आणि ते जितके मानी आहेत तितके त्यांची स्वतःची एक निर्णय क्षमता आहे. त्यामुळे फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक वगैरे खेळला असं मला वाटत नाही. खेळलाही असेल मास्टर स्ट्रोक तर तो या 2 भावांपेक्षा सोबत असणाऱ्या 2 भिडूंसाठी खेळला का असं मला फार वारंवार वाटतं. म्हणजे आत्ता बघा त्यांचं काय झालं की पडसं गेलं आणि खोकलं आलं अशी परिस्थिती झाली. एकतर त्यांना आधी उद्धव साहेबांना शह द्यायचा होता म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना फोडलं, पण नंतर फडणवीसांच्या असं लक्षात आलं की अरे नाही हा तर डोईजड होतोय. आपण जेवढं समजलं होतं तेवढे काही सीधे साधे एकनाथ शिंदे नाहीयेत, ते तर फारच वरचढ होत आहेत आपल्याला. मग आता काय करायचं? मग एकनाथ शिंदेंना जर शह द्यायचा असेल तर आता दुसरं चॅनल ऍक्टिव्हेट करायचं म्हणून त्यांनी दादांना थोडं वेटेज दिलं. पण दादा तर पवारांच्या तालमीतले, मोठ्या पवारांच्या तालमीत वाढलेले दादा, ते तर म्हणजे तुम्हाला सुधरूच देणार नाहीत. आणि तेव्हा असं लक्षात आलं की नाही आपण याला हे करण्याच्या नादात आपण अजून एक शक्ती वाढवत आहोत आणि आपण आपल्याच चक्रव्यूहात अडकतो की काय. अशा वेळेला पालिका इलेक्शनमध्ये विशेषतः पुणे आणि मुंबई आणि नाशिक या ठिकाणी शिंदे किंवा दादा यांच्या बार्गेनिंग पॉवर वाढतील का? त्या बार्गेनिंग पॉवरला जर चाप द्यायचा असेल
तर आपल्याला अजून एक चाल खेळली पाहिजे असं वाटण्याची शक्यता जास्त आहे या ताज एंड्सच्या भेटीमध्ये, असं मला वाटतं. ओके, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली मी तर संपादकांना मला या अँगलने तुम्ही विचारच केला नाही का? मी सांगतो माझं उत्तर. तेव्हा मी विचार केलेला होता. मी तुम्हाला जो प्रश्न विचारतो त्याच माझं उत्तर आहे की फडणवीसांनी या दोन भावनांमधला अंतर वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मनसे शिवसेनेबरोबर जाणार नाही याची काहीतरी खबरदारी घेतली. त्यांनी खबरदारी जर घेतली असं म्हणत असू तर मला असं वाटतं की आपण म्हणजे लेट्सअपचे संपादक आपण राज ठाकरे यांच्या निर्णय क्षमतेवर शंका घेत आहात. बरं, मग याचा अर्थ असा असेल की राज ठाकरेंकडे निर्णय क्षमता नाही किंवा राज ठाकरे फडणवीसांच्या बुद्धीने चालतात असा आपल्याला त्यांच्यावर आरोप करायचा आहे का, असा एक अर्थ असा अर्थ निघू शकतो. पण याला काय काळच उत्तर येईल असं जे म्हणतात अनेकदा, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही किंवा सापडू शकत नाही आपण तो काळच उत्तर देईल. तर बघू या काळाच्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काय ठरता येते आपल्याला कळेल या युतीबाबत. पण आणखीन एक शक्यता आणि ती शक्यता महत्त्वाची आहे. मनसेला जर शिवसेनेसोबत यायचं आहे तर शिवसेनेला काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची साथ सोडायची आहे अशी अट असू शकेल का, किंवा जागा वाटप वगैरे जर सगळं पाहता तशी साथ तुम्हाला मग सोडावी लागेल का, महाविकास आघाडी तुम्हाला सोडावी लागेल का? एक लक्षात घ्या. म्हणजे आणि आपण असं का म्हणताय त्याची कारणं पण की मध्ये तुम्ही इकडे चहाला गेलात आम्ही तिकडे भेटायला गेलो, ह्या ज्या चर्चा आहेत मला वाटतं या खूप क्षुल्लक आहेत, खूपच क्षुल्लक आहेत. परंतु जसं त्यांना वाटेल की तुम्ही काँग्रेसचा हात सोडला पाहिजे तसं आम्हाला वाटेल की तुमच्या वारंवार ज्या उदय सामंतांच्या किंवा फडणवीसांच्या भेटी होतात बघा, हा उदय सामंतांकडे दुर्लक्ष करू नका. हे मी जरा अधिकच सांगते, कारण आता एकनाथ शिंदेपेक्षा जास्त महत्वाकांक्षा उदय सामंतांच्या वाढलेल्या आहेत. जे आमच्यासोबत एकनाथ शिंदेंनी केलं उद्या तेच उदय सामंत एकनाथ शिंदे सोबत करू शकतात. आता फडणवीसांच्या सोबत किंवा फडणवीसांच्या प्रमाणे जर कोणाशी भेटीगाठी जर होत असतील तर त्या भेटीगाठी पक्ष पातळीवर फक्त उदय सामंतच कंडक्ट करत आहेत. त्यामुळे उदय सामंतांच्या महत्वाकांक्षांना प्रचंड धुमारे फुटलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा किंवा फडणवीसांचा हात सोडावा असं आमच्याकडून बोललं जाईल का? तर मला वाटतं आम्ही याचा हात सोडावा, तुम्ही यांचा हात सोडावा, ह्या सगळ्या भाषा गौण आहेत. मुळात दोन भावांचे हात जर एकत्र आले तर इतर कुणाचेही हात त्यांना हातात घ्यायची गरजच पडणार नाही. हे फार सहज स्वाभाविक आहे. अच्छा, त्यामुळे या विधानाचा दुसरा व्यत्यास असा आहे, वेळ पडली तर शिवसेना महाविकास आघाडीत बाहेर पडणार. नाही, वेळ पडली तर वगैरे नाही. दोघे जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेला इतर कोणाची गरज ना त्यांना पडेल ना यांना पडेल. परंतु भाजपसारख्या अत्यंत आसुरी सत्ताकांक्षा घेऊन वावरणाऱ्या आणि कधी काळी जी भारतीय जनता पार्टी होती ती आता भारतीय जमवाजमव पार्टी जी झालेली आहे की सतत जुगाड करत राहतात, स्वतःचे नेतेच नाहीयेत. त्यामुळे इकडनं नेतान तिकडनं नेतान. जी भाजपा एकेकाळी म्हणत होती की आम्ही काँग्रेस मुक्त करणार आहोत, ती भाजपात स्वतः आता काँग्रेस युक्त झालेली आहे. तर अशा सगळ्या लोकांकडे हे त्यांच्याशी लढायचं असेल तर त्यावेळेला सर्व लोकांनी एकत्रित येणं हा सुद्धा एक पर्याय असूच शकतो की, आणि त्यावर सुद्धा काम होऊच शकतं. म्हणजे अगदी मागे एकदा सगळ्या शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून आपल्याकडे मला वाटतं 2014ला रिडालोस एक प्रयोग झालेला होता, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, आणि त्यावेळेला अनेक पक्ष एकत्रित आले होते. म्हणजे अगदी जे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले जे एकमेकांचं तोंड बघत नाहीत वगैरे, तर अशी सुद्धा लोकांनी एकत्रित बसायचा प्रयत्न केला होता. ओके. पण ही जरी युतीची चर्चा सुरू असली तरी शिवसेनेत मात्र रोज बातम्या माध्यमांमध्ये झळकतात, आम्ही पण त्यात येतो. उद्धव ठाकरे यांना धक्का, महादेव बाबर सोडून गेले. शिवसेनेला धक्का, सुधाकर बडगुजर सोडून गेले. ठाकरे यांना धक्का, राजन साळवी सोडून गेले. आता असे किती धक्के शिवसेनेला बसणार आहेत आणि हे धक्का तंत्र शिवसेनेला काहीच कसं काय वाटत नाही याचा एक मला वेगळा धक्का बसतो की काय कसं काय इतकं दुर्लक्ष कार्यकर्त्यांकडे, पक्ष सोडून जाणाऱ्याकडे किती काळ करणार? असं दुर्लक्ष वगैरे नाही. हे बघा,
जे जेन्युअन थोडेसे आतनं दुखावलेले असतात किंवा नाराज असतात, अशा लोकांशी नक्की बोलता येऊ शकतं, त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. जसं की मधल्या काळामध्ये तेजस्विनी घोसाळकर बद्दल चर्चा चालू होती आणि बोलणं भेटणं झालं, किंवा तुम्ही भास्कर दादांबद्दल उगाच आवई उठवायचा प्रयत्न करता आणि बोलणं बसणं होतं. किंवा आता त्या दिवशी माऊलींची पालखी होती आणि पालखीची तयारी म्हणून मी पुण्यात थांबले आणि वर्धापन दिनाला मी गैरहजर राहिले. तर सुषमाताई वर्धापन दिनाच्या दिवशी नाही आहेत, तर याला काही अर्थ नाही. परंतु बडगुजर किंवा इतर जी नावं तुम्ही घेता, मग बडगुजरांचं जाणं असेल, भावना गवळी आधी होती इकडेच आणि मग नंतर तिकडे गेली, अशी काही नावं असतात, किंवा अजून कोणी, अशी खूप नावं, बरेच माझे आमदार आहेत, एन नंबर्स सांगता येतील आपल्याला. पण ही सगळी कोण आहेत बरं माणसं? तर या सगळ्यांचे जर रेकॉर्ड चेक केले तर भाजपची जी मोडस ऑपरेंडसी आहे ती या लोकांना समजून घ्यायला फार पूरक ठरेल. भाजपा आधी तुम्हाला डॅमेज करते, डिस्ट्रॉय करते आणि मग एक नवी होप दाखवते. भाजपने यापैकी प्रत्येकाला डॅमेज केलेलं आहे. रवींद्र वायकरांच्या रिसॉर्टची चौकशी चालू होती. वायकरांवर प्रचंड प्रेशर होतं. वायकरांना पर्यायच नव्हता जाण्याशिवाय, की नाहीतर वायकर जगूच शकले नसते. पण वायकरचा तिकडे प्रवेश झाला आणि त्यांची क्लीन चिट झाली. बरोबर. हीच गोष्ट भावना गवळीच्या बाबत झाली, प्रताप सरनाईकच्या बाबत झाली, यशवंत जाधव, यामिनी जाधव. आता बडगुजरच्या पण पोरावरती मकोका लागलेला होता. बडगुजरची स्वतःची सलीम कुत्ताच्या पार्टीतल्या त्याच्या संबंधाने SIT होती, या सगळ्या केसेस होत्या. ही सगळी लोक, हे फार विशेष आहे. हे निरीक्षण अगदी संशोधन करण्यासारखं आहे की ही जी सगळी लोक ज्याच्यावर भाजपने आरोप केले, डॅमेज केलं, डिस्ट्रॉय करण्यापर्यंतचे त्यांचे प्रयत्न झाले आणि मग हे लोक हल्ले आणि तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर मात्र त्यांना क्लीन चिट मिळाल्या. क्लीन चिट मिळाल्यावर एकानेही की बाबा मी निर्दोष आहे, माझ्यावर चुकीचे आरोप झाले, मला माझ्या राजकीय आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न झाला, मला बदनाम करायचा प्रयत्न झाला, असं म्हणत एकानेही अब्रू नुकसानीचा दावा, तो मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट, ती व्हिडिओवाला माणूस, तर ना किरीटवर त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा केला ना भाजपवर केला. कसं काय बरं? म्हणजे तुम्हाला एवढं आयुष्यातनं उठवायचा प्रयत्न केला, पण यातल्या एकाही माणसाने तो प्रयत्न केला नाही आणि भाजपनेही एकाची माफी मागितली नाही की आमची चूक झाली वा तुमच्यावर आरोप करून. बरोबर. किती समझोता आहे हा. याला अपवाद एकच माणूस आहे, संजय राऊत साहेब, की ज्यांनी भाजपवर अब्रू नुकसानीचा दावा टाकला. अनिल परबांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला, कर नाही त्याला डर कसली. बडगुजरांच्यासाठी मी स्वतः प्रेस कंडक्ट केली होती. बडगुजरांच्यासाठी मी स्वतः भांडले अक्षरशः, कारण मला असं वाटत होतं की बडगुजर, अरे आता निश्चितपणे ते निर्दोष असतील, पण बडगुजर हल्ल्यासारखे वाटले. बडगुजरांच्या म्हणजे वागण्या बोलण्यात खोट आहे असं लक्षात आलं आणि साधारण महिनाभरापूर्वी आम्ही त्यांना नारळ दिला. आम्ही महिनाभरापूर्वी नारळ दिला. महिनाभरानंतर त्यांचा प्रवेश झाला. त्या प्रवेशाचं काय झालं, कसं झालं ते आपण बघितलं. आमच्या कोकणातला भाचा पुन्हा त्याचा बुद्ध्यांक, ती खुजी उंची त्या बिचाऱ्याने दाखवली आणि हिंदुत्वासाठी वगैरे जर येत असतील तर स्वागत करूया. अरे वा, म्हणजे हिंदुत्वासाठी सलीम कुत्ताच्या पार्टीत नाचणाऱ्या माणसाची SIT चौकशी करा असं म्हणणारा आमचा टिल्लू तिकडे लगेचच जर हिंदुत्वासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत करू. म्हणजे उद्या सलीम कुत्ता जरी हिंदुत्वासाठी आला तरी टिल्लू मान्य करेल. उद्या दाऊद जरी आला की हिंदुत्वासाठी येतोय तरी तो मान्य करेल. हे फार विशेष आहे. बरं, त्यावर सगळे भाजपचे सगळे प्रवक्ते सांगायला लागले की गुन्हा कुठे सिद्ध झालेला आहे. गुन्हा सिद्धच झालेला नाही. अहो, कुणाचा गुन्हा सिद्ध झाला भाजपमध्ये गेल्यानंतर? आणि काही लोकांच्या नाही मग चौकशी कुठं थांबली. हीच तर मजा आहे. हीच मजा आहे भाजपची, की तो चौकशीचा दगड जो त्यांच्या असा वरवंटा उरावर ठेवलेला आहे तो हलूच देत नाही. अशोक चव्हाणांच्या उरावर आदर्श चौकशीचा जो वरवंटा ठेवलेला आहे, जरा जरी इकडे तिकडे मान झाली तर चौकशी चालू आहे. अजून आम्ही तुला क्लीन चिट दिलेली नाहीये. दादांची फक्त प्रॉपर्टी 1-2 रिलीज केले आहेत, पूर्ण क्लीन चिट अजूनही झालेली नाहीये. हे जे आहे हे दबाव तंत्र फार मोठं आहे. या सगळ्या दबाव तंत्राला झुगारून कर नाही त्याला डर कसली, एक वेळ मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही असं म्हणत लढणं, याच्यासाठी एक जिगरा लागतो.
ओके, बरोबर. आणि याच्यासाठी संघर्ष काळात सुद्धा तग धरण्याची तयारी लागते. ती ज्यांची असते ते लढतात. आता काही मोसमी लोक असतात, हंगामी लोक असतात पक्षप्रवेश करणारे. उदाहरणार्थ बडगुजरच्या सोबत 4-5 नावं घेतली गेली. हो, अशी खूप नावं घेतली गेली की त्यांनी याने प्रवेश केला, त्याने प्रवेश केला. आता ह्या सगळ्या लोकांचे जर आपण प्रवेश बघितले ना साहेब, की यांचा नेमका इतिहास काय आहे, तर आश्चर्य वाटतं की हे सगळे 5-5, 10-10 वेळा इकडे तिकडे पक्षप्रवेश काय म्हणता येईल त्याला बघा. बबन घोलप शिवसेनेत अनेक पदं भोगली, आमदारकी, मंत्रीपद, मग उपनेते, महामाया कमावली, मग शिंदे गटात गेले. मुलगा योगेश घोलप मग 14ला आमदार, 19ला पडला, 25ची आमदारकी, मशाल कलून लढला, पुन्हा भाजपात प्रवेश. सुधाकर बडगुजर आधी अपक्ष म्हणून लढलेले, मग 2 वेळा आमदारकीची संधी. अशोक मुर्तडक म्हणून एक प्रवेश झाला. आता मूळ सुरुवात होती शिवसेनेतून, त्यानंतर मनसेकडून महापौर, मग काँग्रेसमध्ये काही काळ काढला. गुरमीत सिंग बग्गा हे एक नाव होतं. आधी अपक्ष म्हणून निवडून आले, मग काँग्रेसचा हात धरला, मग काँग्रेस सोबतच, मग महापालिकेची मलाई. वंदना बिरारी सेम. अहो ही सगळी हंगामी जर नावं घेतली आणि अशा नावांमुळे जर धक्का बसायचं म्हटलं तर कसं व्हायचं साहेब. ओके, लढणे क्रमप्राप्त आहे. मी लिट्सअपच्या माध्यमातून अजून एक आपल्याला अत्यंत म्हणजे याला माझा अहंकार समजू नये, मी अत्यंत नम्रपणे सांगितलं पाहिजे. आम्ही मनसेच्या बाबत खूप सकारात्मक बोलत आहोत, पण याचा अर्थ असा कुणी घ्यायचं कारण नाही की आम्ही अत्यंत लाचार आहोत, हीनदीन आहोत. आम्ही महाराष्ट्र हितासाठी प्रसंगी ज्या अदानीने धारावी, ईशान्य मुंबईसह सगळ्या मुंबईला विळखा घातलेला आहे, या भांडवली व्यवस्थेशी 2 हात करणारे जे कुणी मराठी माणसाचं हित पाहणारे असतील, आम्ही त्यांना सोबत घेण्यासाठी प्रसंगी आमच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहोत, इतकाच त्याचा अर्थ आहे. पण आम्ही लढणार आहोत. तुम्ही आलात तुमच्यासह, तुम्ही नाही आलात तुमच्याशिवाय लढणं क्रमप्राप्त आहे. आता या सगळ्या युतीनंतर मध्येच एक वाद सुरू झाला, तो म्हणजे भास्कर जाधव विरुद्ध संजय राऊत. तर ते काहीतरी संजय राऊत असं म्हणाले की भास्कर जाधवांना वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये संधी देखील दिलेली होती आणि त्याच्यावर भास्कर जाधव म्हणाले की होय मी भाषण करतच असतो. तर मला एक जाणून घ्यायचं आहे जिज्ञासा म्हणून, शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भाषणाला संधी देण्याची पद्धत कशी असते, कशा पद्धतीने नेते निवडतात आणि कोणाकोणाची नावं पुढे मागे होत असतात, तेवढं जरा सांगा. म्हणजे बुवा हे भाषण देण्याचं काय याला महत्व आहे एखाद्या मेळाव्यामध्ये, ते जरा आमच्या वाचकांना कळेल. भाषण देण्याचं महत्व नक्की असतं, सगळीकडेच असतं. बरं, तुम्हाला मंचावर कितव्या स्थानाला तुम्ही बसता याला सुद्धा महत्व असतं. बरं, नुसत्या डायसवरच नाही तर सभागृहात तुमची कितव्या क्रमांकाची खुर्ची आहे याला सुद्धा महत्व असतं. पण याचा अर्थ यामुळे काहीतरी झालंय असं अजिबात नाही. बरं, फक्त काय होतं ना दादा, काही वेळेला तुमच्यासारखे समंजस संपादक, माध्यमकर्मी भेटतात, काही वेळेला असे काय म्हणता येईल एकदम असे बत्ती लावून कार्यक्रम बघणारे सुद्धा आम्हाला लोक भेटतात. झालं असं की भास्कर दादांनी एक इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू मधलं सुटसुटीत वाक्य असं होतं की पक्षाने मला कुठेही साईडलाईन केलेलं नाही, मात्र मला माझ्या क्षमतेनुसार काम मिळालेलं नाही. मला फोन आला त्याच वाहिनीचा आणि त्यांनी विचारलं, ते म्हणाले भास्कर जाधव नाराज आहेत आणि ते निवृत्तीचे संकेत दिलेत. कोण म्हणालं? भास्कर जाधव म्हणाले आमच्याकडे इंटरव्ह्यू मध्ये, मला बाईट ऐकवा, मी व्यक्त होणार नाही, मला बाईट ऐकायचं आहे, कारण बाईट शिवाय आपण व्यक्त झालो तर मग कम्युनिकेशन गॅप पडेल. मी बाईट ऐकला तर तो प्लेन होता, त्यात काहीच विशेष नव्हतं. म्हटलं बरोबर आहे, ते बोलले त्यात खोटं काय आहे? अगदी बरोबर बोलले ते की पक्षाने त्यांना साईडलाईन केलेलं नाही, पण त्यांच्या कुवतीनुसार काम मिळालं नाही हे खरं आहे. कारण जर आमची सत्ता आली असती तर ते आमच्या पहिल्या 5 कॅबिनेटमध्ये राहिले असते. आता सत्ता नाहीये तर ते विरोधी पक्षनेते पदाचे दावेदार आहेत. पक्षाने प्रस्ताव दिलेला आहे, मात्र फडणवीसांना हे सगळं होऊच द्यायचं नाही, कारण भीती वाटते. भाजपा हा भित्रा पक्ष आहे, विरोधकांना घाबरतो. खरं तर पंतप्रधान सुद्धा भित्रे आहेत, जे कधीही पत्रकारांना सामोरे जात नाही. त्यामुळे या भित्र्या लोकांनी विरोधी पक्ष नेताच निवडला नाही, त्यामुळे अत्यंत क्षमतेचा माणूस, त्याला त्याच्या क्षमतेचं काम मिळालं नाही, याच्यात चूक ते काय आहे. पण त्याचा अर्थ किती वेगळ्या पद्धतीने लावायचा प्रयत्न केला गेला. जर त्यावर जर मी न ऐकता व्यक्त झाले असते तर कदाचित ती बातमी माझ्याही संबंधाने झाली असती. झालं
दुसऱ्या दिवशी 10 वाजताच्या संजय राऊत साहेबांना पुन्हा एकाने प्रश्न विचारला, पण प्रश्न विचारताना म्हणजे सुतळी एवढा साप, तो बघता बघता अंगठ्या एवढा होतो, मग मनगटा एवढा होतो, पुन्हा तो कुळवाच्या दांड्या एवढा होतो, अशी काहीशी परिस्थिती झाली. आणि राऊत साहेब सहज बोलून गेले की नाही बाबा, ते काही नाराज नाहीयेत, काल तर ते बोलले वर्धापन दिनात. बरोबर. ते म्हणाले ते नाराज नाहीत, काल ते वर्धापन दिनात बोलले, त्यावर अजून एक आम्हाला तुमची माणसं म्हणजे आम्हाला ना, तुम्ही आम्हाला धड गाढवावर बसू देत नाही, धड पायी चालू देत नाही, तुम्ही सगळे भारी लोक आहात, तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. आणि मग आम्हाला कोकणात रत्नागिरीत दादांना प्रश्न विचारला एकाने, तुम्हाला तर भाषणाची संधी दिली होती. वास्तविक राऊत साहेबांचं वाक्य चुकलेलं नव्हतं. भास्कर दादांनीही त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की भाषणाला संधी देणे आणि ह्या गोष्टीचा काहीच संबंध नाही, त्यांची नाराजी वेगळ्या कारणासाठी. आता त्यांची नाराजी वेगळ्या कारणासाठी आहे असं ते म्हणाले, म्हणजे ती नाराजी त्यांची उद्धव साहेबांबद्दल आहे असं का गृहीत धरलं गेलं? ती नाराजी त्यांची सत्ताधाऱ्यांबद्दल आहे ना, आणि होय माझी सुद्धा आहे. अहो, सत्ताधाऱ्यांना जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन एक तक्रार लिहून घेत नाही, ही परिस्थिती आहे. ओके. एक प्रश्न आणखी, पक्षामध्ये तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम करायला संधी मिळते का? जसं भास्कर जाधवांना मिळत नाही. मी तर फारच लहान माणूस आहे, मी खूप खूप छोटा माणूस आहे. भास्कर दादांची मला वाटते 5वी-6वी टर्म आहे, 5वी-6वी टर्म आहे. 25-30 वर्ष माणूस संसदीय राजकारणात राहिलेला माणूस आहे. ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सभागृहाचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आणि ते सध्या आमच्याकडे पक्षाच्या नेतेपदावर आहेत. आणि नेता हे जे पद असतं आमच्या संघटनेच्या हायरार्कीमध्ये, ते पक्षप्रमुखांच्या नंतरचं पद आहे, अत्यंत महत्त्वाचं पद आहे. त्यामुळे निश्चितपणे ते एका मोठ्या पदावर आहेत. पण माझ्यासारख्या छोट्या माणसाला, तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार, क्षमताच काय असतात आपल्या, आपण लहान माणूस आहोत, आमच्यासारख्या छोट्या छोट्या माणसांनी सेतू बांधायचं काम करायचं असतं, पडेल ते काम करायचं असतं, आम्ही अडून बसायचं नसतं. आणि जेव्हा पक्षाकडे देण्यासारखी वेळ असेल तेव्हा पण निश्चित पक्षाला हट्ट करून मागावं. पण जेव्हा आपण देण्याची टर्न असते त्यावेळेला, म्हणजे आई वडील एक टर्न असते की आई वडील आपल्याला सक्षम बनवतात, आणि मग पुन्हा एक अशी वेळ येते की आपणही आई वडिलांच्यासाठी त्यांची देखभाल करायची असते. पक्ष हा एका अर्थाने आपलं जनकत्व आहे, आपलं पालकत्व आहे. कधी ते आपल्याकडे लक्ष देतात, कधी आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, आणि त्याच्यावरून इश्यू किंवा बाऊ करायचं काय नाही. आणि माझं एकूण जर लाईफस्टाईल बघितलं तर ते इतकं साधं आहे की ते काय म्हणतात, विठ्ठलाकडे साकडे घालताना लई नाही मागणे, जगण्याकडून फार छोट्या अपेक्षा आहेत. ओके. नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचलं का? हो, वाचलं. आणि मला बऱ्याच काही संदर्भ जे मला माहीत नाहीत ते संदर्भ मला वाचायला मिळाले. मला या निमित्ताने अजून एक मला स्वतःला बूस्टिंग करणारी गोष्ट की ते ॲक्नॉलेजमेंट एका ओळीचं का असे ना, पण ते ॲक्नॉलेजमेंट माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. की जेलमधून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारे भेटायला आल्या, मी जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा गड मोठ्या ताकदीने लढवला, त्यांना भेटून आनंद झाला. मी आता सांगते तरीही मला खूप भारी वाटते. हे माझ्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे की आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना ही कौतुकाची थाप सुद्धा फार फुरफुरवणारी असते. बरोबर. तर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ओके. मध्यंतरी भरत गोगोले यांनी असं म्हटलं की रश्मी वहिनी फार कारभारामध्ये लक्ष घालतात, हस्तक्षेप करतात. तर तुमचा आणि रश्मी वहिनींचा रॅपो काय, आणि खरोखरीच तुमचं काय जे मागणं असं तुम्ही रश्मी वहिनींकडे सांगता की उद्धवजींकडे की आदित्यंकडे? पहिली गोष्ट, माझं काहीच मागणं नाही. मागणं म्हणजे पहिल्या दिवशी पण नव्हतं. मी म्हटलं ना की आत्ता मागायची वेळच नाही. पहिल्या दिवशी मला उपनेतेपद मिळालं, आपण सगळ्यांनी बघितलं की ते अवघ्या 30 सेकंदाच्या आत मिळालं, 30 मिनिट सुद्धा लागले नाही त्याला. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरी कुठलीच जबाबदारी नाही. प्रवक्ता, मी राऊत साहेब गेले तेव्हा प्रवक्ता झाले, आणि ते प्रवक्ते पद मात्र माझं कायम राहील. त्याच्या व्यतिरिक्त मी पक्षाकडे काही मागितलेलं नाही. माझ्या संबंधाने लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा मी स्वतः सांगितलं की बाबा, मी काही आर्थिकदृष्ट्या एवढा मोठा नाहीये माणूस की मी 5-50 करोड घालू शकेल. त्यामुळे, आणि महत्वाची गोष्ट की राज्यात सगळीकडे फिरण्यासाठी पण माणसांची गरज आहे. तर अशा वेळेला राज्यभर प्रचाराची जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे.
त्यामुळे जबाबदारीचा काही विषय नाही. पण वहिनींशी माझा रॅपो अतिशय चांगला आहे. कदाचित तो रॅपो बाईपणाच्या जाणीवा जपणारा आहे. त्या बऱ्याचदा आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा आदित्यची आई म्हणून हळव्या होतात, सैरभैर होतात. एकाच वेळेला आपला नवरा भल्या मोठ्या शस्त्रक्रियेतनं तो मृत्यूशय्येवरून अक्षरशः परत आलेला आहे आणि तो मृत्यूशय्येवर असताना कशा पद्धतीने विश्वासू सहकार्यांनी पाठीत खंजीर खुपसायचे प्रयत्न केले. आपलं बाप ICU मध्ये असताना पोरग एका अर्थाने सगळा मोडून पडलेला डोलारा पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करताना आपल्या लेकराला चोहू बाजूने चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न सगळेजण करतात. अशा वेळेला एका आईचं सैरभैर होणं, कासावीस होणं हे फार स्वाभाविक आहे. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे आईपणाच्या, बाईपणाच्या ज्या संवेदना आहेत त्या निश्चितपणे दोघींना जोडणाऱ्या आहेत. त्यांच्याशी बोलताना मी एका मुख्यमंत्र्याच्या पत्नीला, एका नेत्याच्या पत्नीला, एका पक्षप्रमुखाच्या पत्नीला भेटते असं मला कधीही जाणवत नाही. त्यांच्याशी भेटताना, बोलताना कायमच त्याही आई म्हणून संवाद साधत असतात आणि मीही आई म्हणून माझ्या मुलीचं कोडकौतुक त्यांच्याशी शेअर करत असते. याच्या व्यतिरिक्त राजकारणाची चर्चा कधीच होत नाही. पण तरीही भरत गोगावलेंचा विषय आपण काढलात म्हणून अडचण अशी आहे बिचाऱ्याची की रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. सुनील तटकरे हे पक्षाचे आता त्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे. त्यांनी त्यांच्या पक्षात काय करावं तो त्यांचा लुकआउट आहे, त्याच्यावर मला काही बोलायचं नाहीये. परंतु त्यांनी त्या पक्षावर अशी काही पकड धरलेली आहे आज घडीला की कदाचित अजितदादांना सुद्धा बऱ्याचदा ते मात देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपली मुलगी, आपला मुलगा याच्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी सीट सिक्युअर करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी घाईघाईने ज्या पद्धतीने रायगडचं पालकमंत्रीपद आपल्या लेकीसाठी पदरात पाडून घेतलं. आता बाप जसा लेकीसाठी लढू शकतो तसा नेता कार्यकर्त्यासाठी लढू शकत नाही. कितीही केलं तरी गोगावले हे शिंदेचे कार्यकर्ते आहेत. शिंदे आपल्या पोरासाठी लढू शकतात, श्रीकांतसाठी, पण शिंदे गोगावलेंसाठी लढू शकत नाहीत. त्यामुळे गोगावलेंसाठी स्वतःच लढावं लागेल. त्यांची बाजू घेणारं कोण आहे? बिचारे हीनदीन आहेत, हतबल आहेत आणि त्यांची हतबलता, त्यांची अगतिकता मी समजू शकते. ती अगतिकता इतकी टोकाला की कधी आघोरी पूजा करणं, कधी होम हवन करणं, काळा जादू करणं, म्हणजे गंडे दोरे जाणते काय त्यांना जे वाटतेल ते करणं, पण तरी हाताशी काही लागत नाही. आणि आपला रिलेव्हन्स तर काहीच नाही. बातमी करायची तर कशाची करायची? फार तर बातमी एवढीच होऊ शकते की महाड MIDCतलं भंगार विकून खाल्लं बाबा, एवढं भंगार विकलं, तेवढं भंगार विकलं, भंगारवाला म्हणूनच बातमी होऊ शकते, त्याच्या पलीकडे बातमी होत नाही. आता अशा परिस्थितीत बातमी काय करायची? तर मग चला मग रश्मी वहिनींबद्दल बोला. पण हे वाईट आहे, कारण जर रश्मी वहिनींमुळे जर एवढं घडत असेल तर मग हे मान्य करावं लागेल गोगावलेंनी की गोगावलेंमध्ये काहीच गुणवत्ता नव्हती आणि गोगावलेंना आमदारकीचं तिकीट सुद्धा मग वहिनींमुळेच मिळालं. किंवा हे मान्य करावं लागेल गोगावलेंनी की गोगावलेंच्या सोबत गेलेले जेवढे लोक आहेत, मग कुणी पानटपरीवाला होता, कोणी रिक्षावाला होता, कोणी कोंबड्या चोरणारा होता, कोणी अजून काही पाण्याला चुना लावणारा होता किंवा कोणी लोकांना चुना लावणारा होता, जी काही असतील ती माणसं, ही सगळी माणसं ज्यांना कुणी गल्लीबोळातही ओळखत नव्हतं एकेकाळी, त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची क्षमता जी तयार झाली, ती क्षमता तयार व्हायला रश्मी वहिनी कारणीभूत आहेत. हे मान्य करावं लागेल त्यांना. हे मान्य आहे का? याचा अर्थ म्हणजे मग एकनाथ शिंदेंना नगरसेवक पद देणं, शाखा प्रमुख पद देणं, विभाग प्रमुख करणं, महापौर करणं, त्यानंतर आमदार करणं किंवा त्यांना नगरविकास मंत्री करणं किंवा साहेब ऑपरेशनला जात असताना साहेबांनी जो महत्वाचा कारभार त्यांना सोपवला होता तो कारभार सोपवण्याचा निर्णय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी वहिनींनी केल्या हे मान्य करावं लागेल. वहिनींमुळे तुम्ही एवढे मोठे झालात हे मान्य करावं लागेल मग यांना. पण ह्या सगळ्याच गोष्टींना मला वाटतं की काहीच अर्थ उरत नाही. पण मी जरा वेगळ्या अंगाने याला बघते, कारण मी सामाजिक चळवळीतनं आलेली आहे. इथली जात पितृसत्ताक व्यवस्था इतकी घाणेरडी आहे, इतकी गचाळ व्यवस्था आहे
की आपण ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असं सातत्याने म्हणत राहतो, परंतु जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असं म्हणताना तिच्या हातात फक्त पाळण्याच्या दोऱ्या दिल्या जातात आणि तिच्या हातातनं अर्थसत्तेच्या, धर्मसत्तेच्या, राजसत्तेच्या, कुटुंबसत्तेच्या सगळ्या प्रकारच्या दोऱ्या काढून घेतल्या जातात. बाईच्या हातात कधीही सत्तेची दोरी येऊच नये ही इथली जातपितृ सत्ताक मानसिकता आहे. गोगावलेंनी तीच मानसिकता दाखवली. आणि गोगावलेंना जर खरंच त्यांची जातपितृ सत्ताक मानसिकता फार काय म्हणता येईल विजयी करून दाखवायची असेल तर फार काय नाही, आदिती तटकरेंकडून पालकमंत्रीपद हिसकावून घेता येते का ते आधी बघा. तुमची ताकद, तुमची तर्कशक्ती, तुमचं बौद्धिक चातुर्य, काय पणाला लावायचं ते लावा, जमतंय का बघा, लावा ताकद, बघा काही जमतंय का, आणि मग पुन्हा बोला. अच्छा, एक संजय राऊत रोज सकाळी आम्ही पाहतो की भाजपवर, देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेवरती तुटून पडतात. मात्र त्याच मातोश्रीमध्ये वावरणारे मिलिंद नार्वेकर हे अधनमधनं एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असतात. याचा अर्थ काय घ्यायचा असतो आम्ही? तुम्ही काय सेकंड ऑप्शन असा तुम्ही खुला ठेवला का शिवसेनेला? नार्वेकरजी हा इंटरव्ह्यू तुम्ही नक्की बघा. हा, तुम्ही जरा खरंच बघा. ते मला खरंच हा प्रश्न संजय राऊतांनाच विचारायचा होता. तर पण नक्की काय गोड बंगाल काय कळत नाही. मिलिंद नार्वेकर असं मधनच जिव्हाळ्याचे शब्द का बोलतात त्याचं जरा कारण जरा मला असं वाटतं शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडनं ऑफिसला पण घेऊया. प्रत्येक पक्षामध्ये काही अशी माणसं असतात की जी जगतमित्र असतात. आमच्याकडे नार्वेकर एक जगतमित्र कॅरेक्टर आहे की सगळ्या पक्षांशी ते जुळवून घेतात. असतं ना एखादं असं केमिकल असतं की इतर कुठल्याही केमिकलच्या सोबत जर एखादी रासायनिक अभिक्रिया व्हायची असेल तर त्याची ती होऊ शकते. आमच्याकडे मिलिंद नार्वेकर एक तसं एक अजब रसायन आहे की त्यांची रासायनिक अभिक्रिया कुठेही होऊ शकते. आणि असं असायला हरकत नाही. एखादा माणूस असावा, असाही असावा, हरकत नाही त्याला. आणि एखाद्याचा पिंड असतो काम करण्याचा. कोणी कुठल्या पद्धतीने काम करतं, कोणी कुठल्या पद्धतीने काम करतं. कदाचित तुम्हाला असं वाटेल कि अगर घी सीधी उंगली से नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, पण मला वेगळं वाटू शकतं कि हर बार उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है, कभी कभी डब्बा गरम करने की भी तो सोचो. तर तुम्हाला बोट वाकडं न करता पण मिळू शकतं. असा विचार करणारे पण असू शकतात. ओके, तुम्ही त्यांचं काय तो कोहेजिव्हनेस तुम्ही मान्य केलेला आहे किंवा त्यांचं जे केमिकल आहे ते केमिकल वजह तुम्ही मान्य केलेलं आहे? नाही, मी मान्य, बघा मला पुन्हा एकदा मी सांगितलं पाहिजे, मी खूप सामान्य माणूस आहे. मी सामान्य माणूस आहे आणि काय म्हणता येईल त्याला, मी शेंडेफळ आहे. पक्षातली मी सगळ्यात ज्युनियर आहे, लहान आहे. सिनियरिटीने फक्त आता या 28 जुलैला मला 3 वर्ष होतात पूर्ण शिवसेनेला प्रवेश करून. त्यामुळे त्याला काय धाकटी सुनबाई असं म्हटलं तरी चालेल. आपलं कसं, आपण जेवढं आपलं काम आहे आपण तेवढं करावं. आपण फार सूत्रवित्र हातात घ्यायच्या भानगडीत पडू नये. ओके, एक हगवणे प्रकरण पुण्यात मध्यंतरी चांगलंच गाजलं, वेगळ्या वाईट अर्थानं गाजलं, पण त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांनी चांगली भूमिका बजावली हे देखील मान्य करायला हवं. पण अनेकांना असं वाटतं की तुम्ही त्या हगवणे प्रकरणाच्या आडून रुपाली चाकणकरांना काय टार्गेट करत आहात की काय, असा एक जो संशय आहे किंवा असं एक जे वातावरण आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. योगेश दादा, खरंच तुमचा आभार की तुम्ही तरी मला याच्यावरती बोलायची संधी द्या. चाकणकर आहे कोण? असं काय कॅरेक्टर आहे चाकणकर म्हणजे की त्यांच्यासाठी एवढे आपण आडून प्रयत्न करावे? अहो, ज्या बाईला नगरपालिकेला डिपॉझिट जप्त झालेलं आहे, महापालिकेला ज्या बाईचं डिपॉझिट जप्त झालं, सुप्रियाताई जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या तेव्हा त्यांचा वॉर्ड कंप्लीट मायनस होता, ज्यांना स्वतःच्या वॉर्डात कोण विचारत नाही, अशा बाईला हरवण्यासाठी फार मोठा प्रयत्न करावा लागेल असं वाटायचंच मुळात कारण नाही. तो त्यांनी सुद्धा गैरसमज काढून टाकावा. एक, त्यांचं जे काही स्थान असेल ते का आहे ते मला वाटते ते तटकरे साहेबांनी लोक सांगू शकतील, त्याच्यावर काय आपल्याला बोलायचं. परंतु कुठल्याही कामामध्ये काही लोकांची जबाबदेही असते. उदाहरणार्थ, मालवणचा पुतळा पडला तर आपण कोणाला विचारलं तर पुतळ्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या यंत्रणांना आपण जाब विचारले, प्रश्न विचारले.
तनिषा भिसेचं मृत्यू प्रकरण झालं त्यावेळेला लोक आक्रमक झाले आणि लोकांनी जाब कुणाला विचारले तर आरोग्यमंत्र्यांना विचारले, ज्या आरोग्य सेवा आहेत त्यांना विचारले आणि हॉस्पिटल प्रशासनाला विचारले. जर एखाद्या महिलेचा अशा पद्धतीने मृत्यू होत असेल तर प्रश्न कोणाला विचारले जातील तर ते गृहमंत्र्यांना विचारले जातील, पोलिसांना विचारले जातील आणि महिला आयोगाला विचारले जातील. सिंपल जबाबदेही आहे तुमची, त्याचं बाऊ करायचं काय कारण आहे. एक इव्हन आम्ही आता जेव्हा राज्यपालांना भेटायला गेलो ना 55 मिनिटामध्ये मोजून 1.5 मिनिटासाठी काहीतरी त्या मुद्द्यावर, तेही कोणीतरी विद्याताई का रोहिणी खडसे वगैरे कोणीतरी बोलल्या, 1.5 मिनिटं. मला वाटतंय की 1.5 मिनिटं सुद्धा चाकणकरांच्यासाठी फारच जास्त झाला. त्यांच्यासाठी 1.5 मिनिट सुद्धा कोणी खर्च करू नये, कारण ना बाई ग्रासरूटला आहेत ना इकडे आहेत, त्याशी काही देणं घेणं नाही. मुळात अमुक एका यंत्रणेच्या ज्या वेळेला तुम्ही प्रमुख म्हणून काम करतात त्यावेळेला तुम्ही त्याची जबाबदेही असते, उत्तरदायित्व असतं आणि ते तुम्ही पार पाडलं पाहिजे. मात्र त्या संबंधाने पत्रकार प्रश्न विचारतात, ऑनगोईंग डिबेट आहे, ऑन इयर डिबेट चालू आहे आणि तुम्ही त्यातनं पळ काढता. त्यांची कनेक्टिव्हिटी गेली होती असं त्यांनी नंतर खुलासा केला. नाही, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा पत्रकारांबद्दल बोलताना चिल्लर वाजत होती अशा पद्धतीचं वक्तव्य. आहात कोण तुम्ही? म्हणजे तुम्ही चिल्लर आणि बंडल तर नाहीच नाही. बाजारात जे चलनी व्यवहारातनं गेलेली जी नाणी असतात ना, कदाचित त्या किमतीचे तुम्ही आहात आणि तुम्ही लोकांना चिल्लर ठरवणार, तर मग लोक तुम्हाला उत्तर देतील. मला असं वाटतं की त्यांना विशेष त्या दिवशीचं त्यांचं एक दुसरं जे वक्तव्य होतं ते अत्यंत वाईट होतं की मी राष्ट्रवादीला 0 किंमत देते, 0पेक्षा कमी किंमत देते. केवढा अहंकार, केवढा तो माजोरडापणा, कशासाठी करता एवढं? म्हणजे याचा अर्थ खरं तर मला अजितदादांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की दादा जर राष्ट्रवादीला ते 0वत ठरवत असतील तर याचा अर्थ पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला 0वत ठरवायचा प्रयत्न आहे आणि पवार साहेबांना 0वत ठरवणं हे अजितदादांना मुळात मान्य आहे का? त्यामुळे आम्ही कोणीतरी त्यांना काही टार्गेट बिर्गेट करायचं मला तरी नाही वाटत. आणि इतका छोटा शत्रू किंवा इतका छोटा विरोधक किंवा इतका छोटा अजेंडा सुषमा अंधारेचा कधीच असू शकत नाही. सुषमा अंधारेचा जीव लहान असेल, सुषमा अंधारे सामान्य माणूस असेल, परंतु मला ती एक ओळ फार आवडते की कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, जरा एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. तर मी असा दगड असा खाली घाणीत टाकणाऱ्यांपैकी नाही, मी दगड आकाशात उसळवणाऱ्यांपैकी आहे. आत्ताच 21 जूनला योगा दिन साजरा झाला, काय योग वगैरे काही केला का तुम्ही? मी रोज योग करते, मी रोज वर्कआउट करते. मी साधारणतः सकाळी 3-3.5 किलोमीटर चालते. मी 40 ते 45 मिनिटांचं वर्कआउट करते. त्या वर्कआउटमध्ये मी हिल टच असेल, प्लंक असेल, बूट ब्रिज असेल, साईड प्लंक असतील, हायड्रंट असतील, अशा अनेक प्रकार मी करते. बरं, ओके. योग दिन साजरा केला की नाही? कुणीतरी सांगायचं म्हणून योग दिन साजरा करायचा हे काही मला पटत नाही. कारण असे शासकीय कार्यक्रम साजरे करणे हे फक्त औपचारिक असू शकतात. मला वाटतं की तो आपल्या जीवन प्रणालीचा भाग असला पाहिजे. योग हा नुसता शरीराच्या साठी नाही, तो मनासाठी सुद्धा आहे. आणि तुमचं नियंत्रण श्वासांवर जितकं नियंत्रण तितकंच तुमचं तुमच्या मनावर, तुमच्या व्यक्त होण्यावर सुद्धा असणं गरजेचं असतं. आणि मी म्हटलं की मला 28 तारखेला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षात मी हजारो इंटरव्ह्यू दिले. आपण माझा एक इंटरव्ह्यू, एक असं स्टेटमेंट काढा की जिथे माझा तोल गेलेला आहे, तो नाही जात. कारण योग मी एका दिवसासाठी नाही, मी तो कायमस्वरूपी माझ्या आचरणात ठेवतो. एक तुमच्यासाठी थोडीशी दुःखाची बातमी म्हणजे सिंधुदुर्गमधल्या तुमच्या 2 भाच्यांमध्ये काही भांडणं वगैरे काही सुरू आहेत, काही भाऊबंदी वगैरे सुरू झाली आहे का? ती अडचण अशी आहे, नितेश राणे निलेश राणेंमध्ये. नाही, होऊ नयेत. कुणाच्याही घरात भांडणं होऊ नयेत. कुणाचंही घर असो, शत्रू असला तरी तो सुखाचा राहावा. कारण आपले वैचारिक मतभेद आहेत, कोणाचंही आपलं काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाहीये. पण अडचण काय झाली माहितीये का, आमचा भाऊ इतका पैशाच्या मागे लागला ना की भाच्यांना संस्कार द्यायला बिचारायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे भाचे असले बेताल आणि असले बधीर झाल्यासारखे वागत आहेत
की त्यांना कळत नाही बिचाऱ्यांना की आपला स्वाभिमान काय आहे. त्यांना कळत नाही की आपण काय वागतो, काय बोलतो. म्हणजे फडणवीसांना बाप म्हणणे हे जरा जास्त झालं ना. म्हणजे भावाला पण वाईट वाटेल ना की चला आपण एवढी मेहनत केली, आपण कष्ट घेतले आणि आपलं प्रोडक्शन जर दुसऱ्याच कंपनीचं लेबल लावत असेल तर ते वाईट आहे. हे वाईट, अत्यंत वाईट आहे. परंतु भावाभावांमध्ये भांडणं व्हावं असं मला खरंच वाटणार नाही. कुणाचाही भाऊ असो, राजकीय काय असेल ते असे, कुणाचाही भाऊ असेल, मुलगा असेल, पुतणी असेल, मुलगी असेल, बहीण असेल, नाती सगळ्यांची अबाधित राहिली पाहिजे. ओके. तुम्ही जेव्हा शिवसेनेत आल्या, तुमचं दसरा मेळाव्यामध्ये भाषण झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या विरोधात शिंदे सेनेकडे जोरदार हल्ले होत होते. ते हल्ले थांबलेत का आता, का तुम्ही पण जरा थोडेसे शांत झालेले आहात? नाही, हल्ले थांबत नाहीत त्यांचे. बरं. परंतु हल्ल्यांना परतवून लावण्या इतकी ताकद आपल्याकडे आहे. मी सामान्य आहे असं मी वारंवार म्हणते, परंतु सामान्य माणसांकडेच खरी ताकद असते. सामान्य माणसांची सहनशीलता ही त्यांची सगळ्यात मोठी शक्ती असते. आणि आज घडीला शिंदे, फडणवीस, भाजपा या सगळ्या लोकांशी तोच माणूस लढू शकतो जो सडाफटिंग आहे. जो कोट्याधीश आहे तो नाही लढू शकत, तो लगेच ईडीने भयग्रस्त होऊन जाईल. पण जो माझ्यासारखा प्रामाणिक खमक्या आहे तो 2 हात करू शकतो आणि तो उत्तरं देऊ शकतो. आणि मला त्याला जोडून अजून एक जे मला असं फार वाटतं की काही लोक मग तुमचं काय, तर माझ्यासाठी माझा सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात मोठा आहे कुठल्याही पदापेक्षा. जोपर्यंत माझा सेल्फ रिस्पेक्ट आहे तोपर्यंत मी कार्यरत आहे. माझा सेल्फ रिस्पेक्टला जर धक्का लागला असं मला वाटलं तर कदाचित माझा निर्णय अजून वेगळा असेल, पण माझा निर्णय हा भाजपसोबत कधीच असणार नाही. माझा निर्णय हा जे लोक स्वायत्त यंत्रणांना आपले घरगडी समजतात किंवा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून एखाद्या सरळ साध्या माणसाला जेरी सांगण्यासाठी एवढे सगळे षडयंत्र रचतात, अशी लोक आपला पर्याय असू शकत नाही. मग त्यापेक्षा आपली पुस्तकं, आपलं लिखाण, आपला अभ्यास हे अजून सुंदर क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात आपण अजून चांगलं करिअर करू शकतो. कदाचित शक्य झालं तर आत्ता या 3ऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं माझी 2 पुस्तकं येतील. अरे एक आणखीन एक की जेव्हा लोकसभा निवडणूक झाली, महाविकास आघाडी आनंदानं भरभरून पावली, त्याच महाविकास आघाडीचे नेते विधानसभेच्या वेळेस मात्र हवेत गेले आणि अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचा रिझल्ट आला नाही. तर मला एक पाहतो, तुम्ही महाविकास आघाडीच्या अनेक एकत्रित सभांना वगैरे जात असाल तर त्यांचा जो रथ 2 पावलं वर हवेत चालत होता तो आता जमिनीवर आला आहे का? नाही, मला नाही वाटत बरं का की तो रथ हवेत वगैरे गेला होता. फक्त काही गोष्टी घडल्या आहेत, त्याचं अनालिसिस चांगलं झालं पाहिजे. एक तर आपणही बघितलं की कशा पद्धतीने 76 लाख मतं वाढली, अचानक मतं वाढली, अचानक शेवटच्या 1.5-2 तासांमध्ये मतदारांची संख्या वाढीव दाखवली गेली. तर याचं उत्तर अजूनही त्यांना सांगता आलेलं नाही. ती पारदर्शक निवडणूक झाली याच्यावरच आमचा विश्वास नाहीये, हा एक भाग आहे. लाडकी बहीण योजना ही योजना म्हणण्यापेक्षा सरळ ब्राईब करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आणि सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून जणू राजरोसपणे त्याला एक राजमान्यता देण्याचा प्रयत्न झाला. तो एक भाग होता. तिसरं असं की कोऑर्डिनेशनमध्ये थोडासा गोंधळ नक्कीच झाला. जागा वाटपाचा घोळ इतका उशिरापर्यंत चालला की त्याचा फटका कुठे ना कुठे बसलेला दिसतो. किंवा जागा वाटपांमध्ये ज्या कमी अधिक जागा इकडे तिकडे गेल्या तर त्यामुळे बऱ्याचदा काही लोकांचं नाराज होणं किंवा जे लोकसभेला जे खूप एकजीव होऊन जे एक सिंक्रोनायझेशन होतं आणि एकात्म पद्धतीने काम होतं त्यात कुठेतरी दरी निर्माण झाली किंवा ती एकवाक्यता नाही आहे का असं दिसायला वाव होता. त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे आता बघा ना की सोलापूरमध्ये आमचे अमर पाटील उभे होते तर तिकडे धनराज काडादी अपक्ष होते. मग प्रणिती शिंदेंनी धनराज काडादीला पाठिंबा देणं असेल, सुनील केदारांनी विदर्भामध्ये अपक्ष उमेदवाराच्या साठी स्वतंत्रपणे सभा घेणं असेल, इकडे कराडमध्ये पाटणकरांच्या आणि आम्ही उभा केलेला उमेदवार या दोघांमध्ये एक गैरसमजाचं जे वातावरण की काही लोकांनी प्रचार असा केला शेवटच्या 3 दिवसांमध्ये की पाटणकरांच्या बाजूने राष्ट्रवादीने कौल दिलेला आहे. अर्थात ती अफवा होती, पण ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज काय झाली तर बऱ्याचदा उमेदवारांना क्षती पोचली. आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्हाला शिवसेनेचं भवितव्य कसं वाटतं?
उत्तम वाटतं. कारण काय असतं की युद्ध पहिल्यांदा मनात जिंकलं जातं, मग रणात जिंकलं जातं. मला नाही वाटत की आम्ही कुठूनही खचले आहोत. जेव्हा तुम्हा लोकांना असं वाटतं ना की अरे असं कसं काय म्हणताय, तो हा गेला तो गेला, तर जाणारे जात राहतात. एक फार चांगल्या ओळी आहेत. रामकृष्ण ही आले गेले, त्याहुनी जग का ओसची पडले. सृष्टीचा नियम आहे बदल. अनित्यवादाचा एक सिद्धांत बुद्धिझममध्ये सांगितलेला आहे की काहीच स्थिर नसतं. जिथे ऊन आहे तिथे सावली येते, जिथे सावली आहे तिथे ऊन येते. इथे कोणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. जर असं असतं तर कदाचित भाजपने लढणंच सोडलं असतं. 70 वर्ष काँग्रेस ठाम अशी ठासून होती, तरी सुद्धा भाजपचं काम चालूच होतं. राजकारण लढणे क्रमप्राप्त आहे, ते लढत राहिलं पाहिजे. या लढण्यामध्ये आम्हाला निश्चितपणे मुंबईतूनही अपेक्षा आहेत आणि पुण्यातून अपेक्षा आहेत. सुषमा अंधारे सोशल मीडियामध्ये फारच फेमस आहेत. तुमचे जुने रील आणि नवीन रील याची जी सांगड घातली जाते त्याला अफलातून ती सांगड ते क्रिएटिव्ह मंडळी घालत असतात. तुमचा वारीमधला पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ आणि तुमची आधीची सगळी बौद्ध परंपरेमधली भाषण, आई बसलेलं वगैरे लोक असे जोडून टाकतात की आई बसली म्हणजे आता हा बदल नित्य बदलामधला आहे की आता कायमस्वरूपी बदलामधला आहे? तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, संत परंपरेमध्ये आणि याच्यात काय फरक आहे तर संत परंपरेने सुद्धा चमत्कार नाकारलेले आहेत, कर्मकांड नाकारलेले आहेत. तुकोबारायांनी सांगितले, नवसे सायासे पुत्र होती तेथे काय करणे लागे पती. किंवा तुकडोजी महाराजांनी सांगितले, नाही निर्मळ जीवन काय करील साबन, नाही वसंत काळा काय करील पान. तर ही जी चमत्कार करणारी जी मंडळं आहेत, ही सगळे जी भोंदूगिरी करणारे आहेत, त्यांच्याबद्दल माझं जे आधी मत होतं तेच आत्ताही आहे. होय, मला अंगात येणं पटत नाही. जे मी आधी म्हणत होते तेच आत्ता पण म्हणते मी. माझा शब्द मी कुठेच बदललेला नाही. मला चांगलं आठवते की लेट्सअपच्या इंटरव्ह्यू मध्ये मी मागे एक वाक्य वापरतो, ते पुन्हा एकदा वापरते की माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये बाकी काही साम्य असेल नसेल, पण एका वाक्याचं साम्य नक्की आहे. माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा गेली गेली, शोधत बसत नाही इकडे पडली का तिकडे पडली. मी ठाम आहे. माझ्या अंगारे धुपारे गंडे दोरे याच्यावर नाही, नाहीतर मग मी पण गोगावल्यांच्या सारख्या अघोरी पूजा करत बसले असते. तर असल्या गोष्टींमध्ये मी पडत नाही. पण माझ्या घरात वारकरी परंपरा ही खूप आधीपासून आहे आणि त्या वारकरी परंपरेमध्ये खूप आधीपासून म्हणजे आमच्याकडे मी खूप लहान असल्यापासून, मी इयत्ता 9वी पासून आमच्याकडे नवनाथ ग्रंथ लावायचे, श्रावण महिन्यात लागतो. तर नवनाथ ग्रंथाचा अख्खा अर्थ सांगायला मी बसायची. एक कुसुम झोकोनीवरती चला म्हणावे ओमकार्या प्रति नवनाथ वंदोनी उक्ती स्वीकारावे महाराजा. किंवा पूर्ण पोथी संपल्यानंतर जेव्हा आम्ही प्रसाद वगैरे द्याला, रामनाम घ्या तुम्ही उगे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, प्रसाद केला दह्या दुधाचा, फेरा चुकवला जन्म मरणाचा, हे सगळं आम्ही म्हणत आलेलो आहोत. त्यामुळे ते कोणीतरी बाकीच्यांनी सांगायचं तुम्ही सर्टिफिकेट दिल्याने मी अमुक विरोधी किंवा अमुकच्या बाजूने होते असं अजिबात नाही. इथे वाघांनाही मांजर बनवण्याचे प्रयत्न केले जातात आणि अशा विरोधकांच्या मोजपट्ट्यांकडे लक्ष देण्या इतकी मी मानसिक दुर्बल अजिबात नाही. माझी स्वतःचे काही इथिक्स आहेत, माझी जगण्याची चौकट आहे. मला असं वाटतं की मी जगात कोणाला अँसरेबल आहे तर मी पुन्हा पुन्हा सांगते की मी माझ्या लेकीला अँसरेबल आहे. माझ्या लेकीला बोलताना तिच्या नजरेला नजर भिडून बोलण्या इतकी ताकद माझी असली पाहिजे. ज्या दिवशी मी तिला नजर चोरेल त्या दिवशी माझ्या जगण्यात अर्थ नसेल. माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे. मी स्वतःला नजर भिडवण्याच्या काबिल असलं पाहिजे. बाकी गोष्टींना मी घाबरत नाही सर. तर या होत्या संजय राऊतांच्याच भाषेत सांगायचं तर रोखठोक सुषमा अंधारे. तर लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल, मनमोकळा संवाद साधल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मिलिंद नार्वेकर, भरत गोगावले, भास्कर जाधव, नितेश राणे, निलेश राणे यांच्यासाठी हा इंटरव्ह्यू खास आहे, तो आवर्जून पहा. थँक्यू. पण भास्कर दादा हे आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचे नेते आहेत. आणि भास्कर दादांच्या सारखा नेता शिवसेनेत आहे हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक आदरयुक्त भीती आहे. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.